नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नियती जेव्हा अडथळे उभे करते तेव्हा त्यातून जिद्दच मार्ग दाखवते. आपल्याला हाच गुण त्या परिस्थितीतून बाहेर काढतो. हा विचार देणारी अतिशय सुंदर पोस्ट सतेज भदाणे यांनी शेअर केली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी ती शेअर करते. पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुक्यात अतिदुर्गम आदिवासी पाड्यात वाढलेली अस्मिता जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिनं महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन आता खाकी वर्दी मिळवली आहे. 2 जोड कपडे, पडकं घर आणि पाण्यासाठी रोजची वणवण अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिने आपल्या स्वप्नाला थांबवलं नाही. गरिबीला हरवून मिळवलेली ही खाकी वर्दी आज आदिवासी समाज आणि तरुण पिढीसाठी एक आदर्श बनली आहे. कष्टकरी आईवडिलांच्या पाठबळावर अस्मितानं शिक्षण सुरू ठेवलं. कोणतीही सुविधा नसताना गावातल्या कच्च्या रस्त्यांवर सराव करत पोलीस भरतीची तयारी केली. प्रत्येक पावलावर तिची जिद्द आणि चिकाटी ही दिसत होती आणि अखेर ती यशस्वी झाली. तिचं नाव पोलीस भरतीच्या यशस्वी उमेदवारांच्या यादीत झळकलं आणि जव्हारमध्ये संपूर्ण गाव आनंदोत्सव साजरा करू लागलं. मंडळी, अस्मिताचं यश केवळ वैयक्तिक नाही, दुर्गम भागातल्या हजारो आदिवासी मुलींसाठी हा एक आशेचा किरण आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मजबूत इच्छाशक्ती आणि मेहनतीनं स्वप्न साकार होऊच शकतात हे तिनं सिद्ध करून दाखवलं. जव्हारची अस्मिता आज संपूर्ण परिसरासाठी एक उदाहरण आहे की गरिबी आणि अडथळे केवळ ही सुरुवात असते शर्यतीची, पण या शर्यतीतला आपला अंतिम विजय आपली मेहनत ठरवत असते, हेही तितकंच खरं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.